हे गाइस, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डेकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट सिरीज पार्ट 24 मध्ये आपण बघणार आहोत मोर अबाउट द फंक्शन. कारण मागच्या दोन व्हिडिओज मध्ये आपण बऱ्याच साऱ्या फंक्शन बद्दल डिस्कस केलं आहे, शिकलेलो आहोत. फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की फंक्शन कशा प्रकारे डिफाइन करतो, डिक्लेअर करतो, त्याचबरोबर त्याला कॉल कसं करतो, त्यामध्ये पॅरामीटर्स, आर्ग्युमेंट कशा प्रकारे पास करत असतो, कशा प्रकारे डेटा कॅच करत असतो, त्यावर फंक्शन होस्टिंग म्हणजे काय, फंक्शन आर्ग्युमेंट्स म्हणजे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या दोन व्हिडिओज मध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर जर तुम्ही ते व्हिडिओज अजून बघितलेले नसतील तर प्लीज चेकआउट दॅट व्हिडिओज अँड देन कंटिन्यू दिस व्हिडिओ. कारण फंक्शन कशा प्रकारे डिक्लेअर करतो, डिफाइन करतो, ह्या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये लागणार आहेत. तर मागच्या व्हिडिओचा रेफरन्स घेणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज चेकआउट दॅट व्हिडिओ अँड देन कंटिन्यू दिस व्हिडिओ. सो सो आपण आज कोणकोणते पॉइंट्स डिस्कस करणार आहोत किंवा काय नवीन शिकणार आहोत फंक्शन बद्दल. तर असाइनिंग फंक्शन टू अ व्हेरिएबल, तर व्हेरिएबलला फंक्शन कशा प्रकारे असाइन करू शकतो, त्याचबरोबर पासिंग फंक्शन ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून एखाद्या फंक्शनला आपण दुसरं फंक्शन कशा प्रकारे पास करू शकतो, त्याचबरोबर रिटर्निंग फंक्शन फ्रॉम फंक्शन, एका फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शनला कशा प्रकारे आपण रिटर्न करू शकतो. त्यानंतर स्टोरिंग फंक्शन इन ऍरे मध्ये आपण फंक्शन कशा प्रकारे स्टोअर करू शकतो. आणि लास्ट पॉइंट राहणार आहे आपला फंक्शन हॅव्हिंग प्रॉपर्टीज अँड मेथड्स. कारण फंक्शन एक ऑब्जेक्ट आहे आणि जशा ऑब्जेक्टला प्रॉपर्टीज आणि मेथड असतात तशा आपण फंक्शनला सुद्धा प्रॉपर्टीज आणि मेथड्स देऊ शकतो. सो हे सगळे पॉइंट आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मे बी व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो. सो प्लीज शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शनला नेहमी फर्स्ट क्लास सिटीजन म्हणतात. तर का म्हणतात? कारण फंक्शन एक जस्ट लाईक अ ऑब्जेक्ट. सो इन जावास्क्रिप्ट आर ट्रीटेड लाईक अदर व्हॅल्यू. सो फंक्शन जे आहे इन जावास्क्रिप्ट आर लाईक ट्रीटेड लाईक अ वन व्हॅल्यू. जसं की एखादा आपण व्हेरिएबल डिफाइन केला आणि त्या व्हेरिएबलला आपण काय करतो, सिम्पली व्हॅल्यू देतो. जसं की एखाद्या स्ट्रिंग व्हेरिएबल असेल तर स्ट्रिंग देतो, नंबर असेल तर नंबर देतो. तर तसंच फंक्शन सुद्धा आहे. एखाद्या फंक्शनला आपण एखाद्या व्हेरिएबलला असाइन करू शकतो, एखाद्या व्हेरिएबल मध्ये फंक्शनला स्टोअर करू शकतो. सो दे कॅन असाइन टू अ व्हेरिएबल, पास ऍज अ आर्ग्युमेंट. आपण त्या व्हेरिएबलला पास सुद्धा करू शकतो ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून फंक्शनला. फंक्शन मधनं त्याला रिटर्न सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर त्याला आपण एखाद्या अरे मध्ये स्टोअर सुद्धा करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण फंक्शन सोबत करू शकतो. म्हणून फंक्शनला जावास्क्रिप्ट मध्ये म्हणतात फंक्शन इज अ फर्स्ट क्लास सिटीजन इन जावास्क्रिप्ट. सो आता आपण वन बाय वन टॉपिक बघणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघूया की हाऊ टू असाइन फंक्शन टू द व्हेरिएबल. तर एखाद्या व्हेरिएबल मध्ये फंक्शन कशा प्रकारे असाइन करायचं किंवा स्टोअर करायचं. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे. तर तुम्ही इथे बघू सुद्धा शकता. इथे आपण एक स्क्रीनशॉट लावलेला आहे आणि या स्क्रीनशॉट मध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर आपण काय केलं, एक व्हेरिएबल घेतलेला आहे. सो इथे एक व्हेरिएबल घेतला आहे सम म्हणून. तर सेम आपण इथे करून बघूया. तर एक लेट म्हणून एक कीवर्ड घेतो मी, लेट. त्यानंतर आपल्याला व्हेरिएबलचं नाव घ्यायचं आहे ऍड. तर इथे सम घेतलाय, पण इथे आपण ऍड करूया. व्हेरिएबलचं नाव मी काय घेतलंय, ऍड घेतलाय. मला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. तर इथे शॉर्ट फॉर्म मध्ये फन लिहितो. फन म्हणजे फंक्शन कीवर्ड घेतलेला आहे मी या ठिकाणी. आणि आपल्याला काय करायचंय, इथे फंक्शनचं नाव घ्यायचं. तर इथे मी फंक्शनचं नाव काय घेईल, कॅल घेईल. इथे मी फंक्शनचं नाव कॅल्क्युलेट घेतलं. यामध्ये तुम्हाला जे काही पॅरामीटर्स घ्यायचे ते पॅरामीटर्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. सो लेट एक्स आणि वाय दोन पॅरामीटर्स घेतले आणि याला आपल्याला काय करायचंय, रिटर्न करायचंय. सो रिटर्न एक्स प्लस वाय, कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता इथे आपण हा जो व्हेरिएबल घेतला, या व्हेरिएबल मध्ये काय केलं आपण, हा जो इथे आपण व्हेरिएबल घेतला, या व्हेरिएबल मध्ये काय केलं, हा जो फंक्शनचा पार्ट आहे, हा जो एवढा फंक्शनचा पार्ट आहे, या फंक्शनच्या पार्टला आपण या व्हेरिएबल मध्ये ऍड मध्ये स्टोअर केलं. आता आपल्याला ह्या फंक्शनला ऍक्सेस करायचं. तर आपण कशा प्रकारे करू शकतो, अगदी सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट हे जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलला इथे कॉल करायचा. तर मी हा व्हेरिएबलचं नाव काय आपलं ऍड आहे. आणि ऍड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे कॅल फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर्स घेतले. तर त्याला दोन पॅरामीटर्सला आपल्याला दोन आर्ग्युमेंट पास करावे लागतील. त्यासाठी मी काय करेल, इथे दोन व्हॅल्यू इथे याला पास करेल. बस झालं, संपलं. तर यालाच काय म्हणतो आपण, असाइनिंग फंक्शन टू द व्हेरिएबल. अगदी सोपा कन्सेप्ट आहे.
आपण याला प्रॅक्टिकली सुद्धा करून बघणार आहोत. So जाऊया आपल्या व्हीएस स्टुडिओ कोड मध्ये. आणि जसं आपण पीपीटी वर आता बघितलंय सेम इथे आपण करून बघणार आहोत. इथे मी एक कीवर्ड घेतो कॉन्स्ट. तुम्ही लेट वगैरे पण घेऊ शकतात. आपण हे जे लेट व्हॅर आणि कॉन्स्ट हे जे कीवर्ड आहे याचा डिफरन्स इन अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तो व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. कारण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट होणार आहे तो, डिफरन्स बिटवीन लेट व्हॅर आणि कॉन्स्ट. आणि इच अँड एव्हरी इंटरव्ह्यू, जर तुम्ही UI इंटरव्ह्यूला, फ्रंट एंड डेव्हलपरच्या इंटरव्ह्यूला जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारतात की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लेट व्हॅर आणि कॉन्स्ट. तर हे जे 3 कीवर्ड आहे ते त्यामधला नेमका डिफरन्स काय आणि कधी कोणता कीवर्ड तुम्हाला यूज करायला पाहिजे, तर ह्याबद्दल ते विचारतात. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तो व्हिडिओ मी अपलोड करेल, तो कन्सेप्ट जेव्हा मी अपलोड करेल तर तो तुम्ही चेकआउट करू शकतात, बघू शकतात आणि त्यातून सुद्धा काहीतरी नवीन शिकू शकतात. तर आता आपण येऊया आपल्या मेन टॉपिक वर, जो की आहे असाइनिंग फंक्शन टू द व्हेरिएबल. तर मी इथे कॉन्स्ट कीवर्ड घेतला आहे. त्यानंतर इथे एक व्हेरिएबल घेऊया आपण सम म्हणून, इज इक्वल टू फंक्शन. इथे आपण एरो फंक्शनचा पण यूज करू शकतो. तर एरो फंक्शन कशा प्रकारे डिफाइन करायचं तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, अपकमिंग व्हिडिओज मध्ये. तर असे नवनवीन कन्सेप्ट जे आहेत तर ते तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर त्याकरता जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळत असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सुद्धा करा. आणि आपले व्हिडिओज जे आहेत ते मित्रांसोबत किंवा तुमचे कलिग्स असतील त्यांना पण काहीतरी फ्रंट एंड मध्ये काहीतरी करिअर करायचं असेल, ऑलरेडी जे बॅकएंड वर काम करतात पण त्यांना आता फुल स्टॅक व्हायचं आहे, त्यांना फ्रंट एंड मध्ये सुद्धा काहीतरी करिअर करायचं, तर ते सुद्धा हे व्हिडिओ चेकआउट करू शकतात. जेव्हा तुमचा बेस पक्का असतो, एकदम तुम्हाला बेसिक नॉलेज असतं, तेव्हा तुम्ही त्या नंतर ऍडव्हान्स टॉपिक कोणताही शिकू शकता. जसं की आता आहे जावास्क्रिप्ट, आपण बेस शिकतोय, जावास्क्रिप्टचा जो बेस पार्ट आहे तो शिकतोय की हाऊ टू डिफाइन फंक्शन, कॉल फंक्शन, असाइनिंग फंक्शन, रिटर्निंग फंक्शन, हे सगळं बेसिक पार्ट आहे. ज्या तुम्ही जावास्क्रिप्ट बेसिक पूर्णपणे शिकाल त्यानंतर तुम्ही रिॲक्ट जेएस सुद्धा शिकू शकता. त्यानंतर नोट जेएस, व्ह्यू जेएस, जेवढे जावास्क्रिप्टच्या लायब्ररी आहे किंवा जे जावास्क्रिप्टवर बेस्ड आहे जसं की अँग्युलर जेएस, टाइप स्क्रिप्ट, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लर्न करू शकता, शिकू शकता आणि इझिली समजू सुद्धा शकता. जेणेकरून तर त्यामुळे जावास्क्रिप्ट येणं खूप गरजेचं आहे. सो त्याकरता जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. तर तुम्हाला नेहमी नवीन काहीतरी आणि खूप छान असे कन्सेप्ट या चॅनलवर तुम्हाला शिकायला मिळणार. सो आपण परत पुन्हा आपल्या मेन टॉपिक वर येणार आहोत. सो आपल्याला एक फंक्शन असाइन करायचं आहे का व्हेरिएबलला, तो व्हेरिएबल आपण डिफाइन केलेला आहे. आता आपण फंक्शन डिफाइन करणार आहोत. तर फंक्शन ऍड घेऊया आणि कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथे जस्ट सिंपल आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे जे काही इथे आपण कॅल्क्युलेशन करू त्याला. तर 2 व्हेरिएबल घेऊया आपण इथे, एक्स आणि वाय, आणि याला आपण इथनं जस्ट रिटर्न करणार आहोत. एक्स प्लस वाय ला आपण इथून काय करूया, रिटर्न करूया. आता याला आपल्याला कॉल करायचा या फंक्शनला. तर इथे आपण ऍड ला नाही कॉल करणार, इथे आपण ह्या सम जो व्हेरिएबल आहे या सम व्हेरिएबलला इथे कॉल करूया. इथे सम व्हेरिएबल घेतला आणि आपण डायरेक्ट कन्सोल मध्येच घेऊया. सो कन्सोल डॉट लॉग आणि यामध्ये सम, आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, 2 आर्ग्युमेंट पास करायचे. तिथे मी 20 आणि 30 हे 2 आर्ग्युमेंट काय करेल, पास करेल. याला आपण सेव्ह करूया आणि ब्राउझरवर जर तुम्ही गेलात, याला रिफ्रेश केला तर तुम्ही ते बघू शकता आपल्याला जी ऍडिशन आहे ती ऍडिशन या ठिकाणी आपल्याला काय झालेली आहे, मिळालेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एखादं जे फंक्शन आहे त्या व्हेरिएबलला असाइन करू शकतात, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतात आणि ह्या व्हेरिएबलला थ्रू आउट द प्रोग्राम ऍज अ फंक्शन म्हणून कुठेही तुम्ही. सो गाइस अगदी सोपा कन्सेप्ट होता. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट जो आहे तो समजला असेल. सो आपण बघूया आता नेक्स्ट कन्सेप्ट. सो आता आपण बघणार आहोत पासिंग फंक्शन ऍज अ आर्ग्युमेंट. सो एखादा फंक्शन व्हेरिएबलला कशा प्रकारे असाइन करायचं ते तर आपण बघितलं. आता फंक्शन एखाद्या दुसऱ्या फंक्शनला पास कसं करायचं ते आपण बघणार आहोत. अगदी सोपा कन्सेप्ट आहे हा सुद्धा. सो फंक्शन कॅन बी पास ऍज अ आर्ग्युमेंट टू द अदर फंक्शन, इट्स ऑल्सो नोन ऍज अ कॉलबॅक फंक्शन. तर अगेन हा सुद्धा एक क्वेश्चन विचारतात की व्हॉट इज अ कॉलबॅक फंक्शन आणि हाऊ टू यूज इट. कॉलबॅक फंक्शन म्हणजे काय आणि कशा प्रकारे आपण त्याचा यूज करत असतो. सो आता आपण बघणार आहोत पासिंग फंक्शन ऍज अ आर्ग्युमेंट. मगाशी आपण बघितलं की एखाद्या व्हेरिएबलला फंक्शन कशा प्रकारे असाइन करतो. तर अगदी सिंपल कन्सेप्ट आहे हा सुद्धा. ऑलरेडी आपण बघितलंय की एखाद्या व्हेरिएबलला आपण फंक्शन कशा प्रकारे असाइन करतो.
तो सेम कन्सेप्टचा आपण इथे यूज केला, फक्त एवढंच की इथे आपण एनोनिमस फंक्शनचा यूज केला. तर एनोनिमस फंक्शन म्हणजे काय हे आपण इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ मी लगेच अपलोड करणार या व्हिडिओ नंतर. तर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल, जेणेकरून एनोनिमस फंक्शन बद्दलचा जो काही कन्सेप्ट आहे तो तुम्हाला शिकायला मिळेल आणि समजायला सुद्धा मिळेल. अगदी मस्त कन्सेप्ट आहे आणि सोपा सुद्धा आहे. जर तुमचा बेस छान झाला, तुम्हाला सगळ्या गोष्टी जर समजल्यात जावास्क्रिप्ट बद्दल, तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये बऱ्याच साऱ्या किंवा खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतात. जसं की जावास्क्रिप्टच्या काही लायब्ररीज आहेत, रिॲक्ट जेएस झालं, त्यानंतर व्ह्यू जेएस झालं, त्यानंतर नोट जेएस झालं, त्यानंतर फ्रेमवर्क आहे अँग्युलर जेएस, तर ते सुद्धा तुम्ही शिकू शकता. म्हणजे खूप सारे तुमच्यासाठी मार्ग ओपन होतात. सो जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. तर आपण आता टॉपिक वर येणार आहोत. जसं की इथे ऑलरेडी मी एक डिफाईन केला, तर इथे मी अगेन एक व्हेरिएबल घेतो ले, आणि सपोज मी इथे मेसेज म्हणून एक व्हेरिएबल घेतला, त्याला मी इथे अनोनिमस फंक्शन देणार आहे. अनोनिमस फंक्शन म्हणजे काय की इथे फंक्शनला नाव नसतं, कोणत्याही प्रकारचं नाव नसतं. आणि इथे कन्सोलमध्ये एखादा व्हेरिएबल आपल्याला, एखादी स्ट्रिंग आपल्याला प्रिंट करायची, तर इथे स्ट्रिंग मी प्रिंट केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं, आता हे तर फंक्शन असाइन टू द व्हेरिएबल झालं. आता आपल्याला कॉल बॅक फंक्शन बघायचं. आता फंक्शन पासिंग टू आर्ग्युमेंट्स याला आपण काय म्हणतो, कॉल बॅक फंक्शन सुद्धा म्हणतो. आणि इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन नेहमी विचारतात, व्हॉट इज अ कॉल बॅक फंक्शन अँड हाऊ टू यूज अ कॉल बॅक फंक्शन. सो इथे आपण काय करतो, फंक्शन, अगेन आपण फंक्शन कीवर्ड घेणार आहोत आणि इथे फंक्शनचं नाव ग्रीट, आणि यामध्ये कॉल बॅक. तर इथे तुम्ही काही घेऊ शकता. हे पॅरामीटरचं नाव तुम्ही XYZ एनिथिंग व्हॉट यू वांट तुम्ही इथे घेऊ शकता. इथे आपला कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज घ्यायचा आहे, आणि हे जे कॉल बॅक घेतलंय ते तिथे काय मिळणार, आपल्याला फंक्शन मिळणार आहे, म्हणून मी इथे आपल्याला त्याला कॉल करायचं कॉल बॅकला. आता इथे कॉल बॅकला कॉल जर केला, आता हे जे ग्रीट आहे त्याला सुद्धा आपल्याला कॉल करावं लागेल, तेव्हा हे कॉल बॅक फंक्शन कॉल होईल. तर मी इथे अगेन काय करेल, ग्रीट फंक्शन घेईल आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं, फंक्शन पास करायचं. तर मेसेज व्हेरिएबल मध्ये ऑलरेडी आपण काय केलं, फंक्शन स्टोअर केलं. तर या मेसेज व्हेरिएबलला आपण इथे याला ग्रीट जे फंक्शन आहे त्याला आपण काय करणार आहोत, पास करणार. तर आता हे नेमकं वर्क कसं करतं, सर्वात आधी काय होईल, हे ग्रीट फंक्शन जे आहे ते कॉल होईल. हे ग्रीट फंक्शन कॉल झालं की याला आपण मेसेज, हे जे फंक्शन आहे इथे डिफाईन केलेलं आहे, तर हे फंक्शन आपण त्याला पास करू. पास केल्यानंतर हे कॉलबॅक जो पॅरामीटर्स आहे इथे ते कॅच होईल. कॅच झाल्यानंतर इथे कॉलबॅक मध्ये काय आहे, फंक्शन आहे, म्हणून या फंक्शनला आपण इथे काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे. तर ते सिंपल आहे. जेव्हा हे कॉल होईल तेव्हा काय होईल, ह्या कन्सोल मध्ये जे हॅलो कीवर्ड घेतलेला किंवा हॅलो ची स्ट्रिंग घेतलेली आपण, ती स्ट्रिंग आपल्या ब्राउझरच्या कन्सोलवर काय होईल, प्रिंट होऊन जाईल. तर हे आपण आता थिअरी बघितली, आता आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत की खरंच असं होतं का. ऑब्विसली होतं, पण बघूया. सो जाऊया आपल्या व्हीएस स्टुडिओ कोड वर आणि कॉन्स्ट. तर आता आपण इथे प्रॅक्टिकल सेम ऍज इट इज नाही करणार, आपण इथे एक्झॅक्ट यूज ऑफ कॉलबॅक फंक्शन, सो या कन्सेप्टवर आधारित एक्झाम्पल बघणार आहोत. जर इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला विचारलं की कॉलबॅक फंक्शनचं एखादा मला एक्झाम्पल द्या, किंवा पास फंक्शन टू द अनदर फंक्शन याचं मला एखादं एक्झाम्पल द्या, तर तुम्ही हे देऊ शकता. एक्झाम्पल आपण काय घेणार आहोत, कॅल्क्युलेट ऍव्हरेज युझिंग द कॉलबॅक फंक्शन, हे आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, सर्वात आधी एक व्हेरिएबल घेऊ. तर इथे मी सम म्हणून एक व्हेरिएबल घेतला आणि त्याला आपण काय करूया, फंक्शन असाइन करूया. तर इथे तुम्ही अनोनिमस फंक्शनचा यूज करू शकता किंवा एरो फंक्शनचा. आता एरो फंक्शन म्हणजे काय हे सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे अनोनिमस फंक्शनचा जो व्हिडिओ येणार आहे आपला, तर त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, शिकवणार आहे, किंवा आपण डिस्कस करणार आहोत. सो प्लीज तो व्हिडिओ तुम्ही मिस आउट नका करू. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब, जेणेकरून जो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही अनोनिमस फंक्शन म्हणजे काय, एरो फंक्शन म्हणजे काय, एरो फंक्शनचा यूज कशा प्रकारे होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. सो बॅक टू द टॉपिक. इथे आपण अनोनिमस फंक्शनचा यूज केला. अनोनिमस फंक्शन म्हणजे काय, इन शॉर्ट मध्ये जर बघितलं तर तुम्ही इथे फंक्शनला कोणत्याही प्रकारचं नाव नाही देत आपण. ओके, सो जस्ट फंक्शन कीवर्ड आणि पॅरेंथेसिस. तर त्यामध्ये आपल्याला इथे रिटर्न करायचं किंवा आपण कन्सोल मध्ये पण प्रिंट करू शकतो. तो रिटर्न करूया आपण x प्लस y, आणि इथे आपल्याला दोन पॅरामीटर्स घ्यावे लागतील, x आणि y. असे दोन पॅरामीटर्स आपण या ठिकाणी घेतले आणि यांना काय केलं, रिटर्न केलं. आणि हे जे फंक्शन आहे ते पूर्ण या सम व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केलं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, ऍव्हरेज काढायचं.
तर अगेन आपण इथे फंक्शन कीवर्ड घेऊया. ऍव्हरेजचा आपण शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे एव्हीजी, आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत, पॅरामीटर्स घेणार आहोत. तर कोणकोणते पॅरामीटर्स येतील, 2 पॅरामीटर्स येतील. सो इथे आपण ए आणि बी म्हणजे 2 व्हॅल्यूज येतील, आणि तिसरं येईल आपलं कॉलबॅक फंक्शन. सो इथे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये फन म्हणून घेऊया की कॉलबॅक फंक्शन म्हणजे फन. तुम्ही XYZ काही देऊ शकता, किंवा सामान्य डायरेक्ट कॉलबॅक सुद्धा आपण इथे घेऊ शकतो, कॉलबॅक. तर इथे इथे आपल्याला व्हॅल्यू येईल, न्यूमरिक व्हॅल्यू, आणि इथे फंक्शन येईल. हे जे समचं फंक्शन आहे ते फंक्शन इथे पूर्ण येईल. तर आता आपल्याला इथे काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. तर आपण इथे सिंपल रिटर्न घेणार आहोत, रिटर्न कीवर्ड, आणि नंतर हे जे कॉलबॅक फंक्शन आहे ते कॉलबॅक फंक्शनला आपल्याला काय द्यायचे, 2 पॅरामीटर्स द्यायचे, एक्स आणि वाय. तर इथे ए आणि बी मध्ये जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आपण इथे त्याला पास करून देणार आहोत, ए आणि बी. या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण पास केला, आणि आपल्याला ऍव्हरेज काढायचं. मग त्या ऍव्हरेज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिवायडेड बाय 2. तर 2 ने आपल्याला ते जे कॅल्क्युलेशन आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. तर इथे आपल्याला ऍव्हरेज मिळून जाईल. आता ऍव्हरेज मिळाल्यानंतर आपल्याला या फंक्शनचा कॉल सुद्धा करावा लागेल. तर आपण अगेन इथे एक व्हेरिएबल घेऊया, लेट रिझल्ट म्हणून. रिझल्ट इज इक्वल टू AVG. हे जे आपलं ऍव्हरेजचं फंक्शन आहे, हे फंक्शन आपण इथे कॉल करणार आहोत आणि व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहोत. आता याला इथे आपण कॉल केलं, तर इथे आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यूज द्यायच्या. आता व्हॅल्यूज काय काय द्यायच्या आहे, तर सपोज मी इथे 20 घेतला, 20, 40 2 व्हॅल्यूज घेतल्या, आणि आपल्याला एक फंक्शन सुद्धा आहे, कॉलबॅक फंक्शन. तर फंक्शन कोणतं आपलं, हे सम आहे. तर हे सम फंक्शन आपण याला इथे पास करणार आहोत. आणि हा जो रिझल्ट आहे आपला, तर याला आपण इथे काय करूया, कन्सोल करूया, कन्सोल डॉट लॉग, आणि रिझल्ट, आणि याला अशा प्रकारे आपण इथे कन्सोलवर प्रिंट करणार. अगदी सोपा कन्सेप्ट. आता इथे आपण काय केलं, सर्वात आधी एक व्हेरिएबल घेतला, व्हेरिएबल मध्ये ऍडिशनचा एक फंक्शन स्टोअर केला. हे ऍडिशन होणार आहे बेसिकली. त्यानंतर ऍव्हरेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर ऍव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी अजून एक आपण ऍव्हरेज एव्हीजी म्हणून एक फंक्शन घेतलं. तर त्या फंक्शनला आपण पॅरामीटर्स पास केले, आर्ग्युमेंट पास केले. आता आर्ग्युमेंट मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यूज लागतील ऍव्हरेज काढण्यासाठी. तुम्ही n नंबर्स ऑफ व्हॅल्यू सुद्धा देऊ शकता. सो इथे आपण 2 व्हॅल्यूज घेतल्या, आणि कॉलबॅक फंक्शन या 2 व्हॅल्यूचे ऍडिशन करण्यासाठी आपण हे फंक्शन जे ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे ते फंक्शन इथे आपण पास केलेलं आहे. तर हे फंक्शन आहे. इथे तुम्ही या फंक्शनचं नाव XYZ एनिथिंग व्हॉट यू वांट यू कॅन राईट. सो तुम्ही इथे घेऊ शकता. तर हे फंक्शन असल्यामुळे आपण इथे पॅरेंथिसिस घेतलेले आहेत, आणि या पॅरेंथिसिसला ए आणि बी, कारण हे जे कॉलबॅक फंक्शन आहे, कॉलबॅक फंक्शन म्हणजेच काय, तर हे सम फंक्शन आहे. तर हे सम फंक्शन या कॉलबॅक पॅरामीटर्स मध्ये येणार आहे. सो या सम फंक्शनला 2 आर्ग्युमेंट्स पाहिजे, 2 पॅरामीटर्स पाहिजे, म्हणून त्या 2 आर्ग्युमेंट आपण इथनं पास केलेले, ए आणि बी. तर ए मध्ये काय येणार आहे, 20 येणार आहे, आणि बी मध्ये काय येणार, 40 येणार. तर 20 आणि 40. तर हे कॉलबॅक फंक्शन जे आहे ते समला कॉल करणार आहे. तर इथे x ची व्हॅल्यू 10 आणि x ची व्हॅल्यू 20 आणि y ची व्हॅल्यू 40 होणार आहे. तर 20 प्लस 40 60 होतील. तर इथे काय येणार आहे, 60 येणार आहे. कॉलबॅक फंक्शन जे आहे तर त्याची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न काय होणार आहे, 60 होणार. तर 60 डिवायडेड बाय 2 किती होतील, 30. सो रिझल्ट आपल्याला इथे काय मिळणार आहे, 30. तर याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही याला जर इथे रिफ्रेश केला तर तुम्ही बघू शकता रिझल्ट इज 30. तर आपले 2 व्हॅल्यूज होत्या, एक होती 20 आणि 40. 20 प्लस 40 60 डिवायडेड बाय 2 30. तर अशा प्रकारे तुम्ही एखादा फंक्शन एखाद्या दुसऱ्या फंक्शनला ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करू शकता, आणि याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, कॉलबॅक फंक्शन म्हणत असतो. ओके, सो आता नेक्स्ट आपला जो कन्सेप्ट असणार आहे तो असणार आहे रिटर्निंग फंक्शन फ्रॉम द फंक्शन. आता फंक्शन आपण पास करून बघितलं, एखादा फंक्शन व्हेरिएबल मध्ये स्टोअर सुद्धा करून बघितलं, पण आता फंक्शन मधून जर एखादा फंक्शन आपल्याला रिटर्न करायचं असेल तर ते कशा प्रकारे, तर ते आपण बघणार आहोत. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. इथे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकता. आपण एक फंक्शन घेतलेलं आहे क्रिएट रिटर्न म्हणून, आणि त्यामधनं दुसरं फंक्शन आपण रिटर्न केलं. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे. इथे तुम्हाला समजवतो आधी. फंक्शन साठी आपण इथे काय घेऊ, फंक्शन म्हणून शॉर्ट फॉर्म घेतला मी फंक्शन कीवर्डचा. त्यानंतर मेसेज म्हणून आपण इथे फंक्शनचं नाव घेऊ शकतो. इथे मी एक स्ट्रिंग घेतो, म्हणजे व्हेरिएबलचं नाव str म्हणून घेतो. तिथे आपल्याला एक स्ट्रिंग मिळणार. हे तर फंक्शन घेतलं आपण या ठिकाणी, फन मेसेज आणि str कर्ली ब्रॅकेट ओपन. आता ह्या फंक्शन मधनं आपल्याला काय करायचं आहे, इथे कर्ली ब्रॅकेट मी क्लोज करून देतो. आपल्याला दुसरं फंक्शन रिटर्न करायचं आहे. तर सर्वात आधी मी इथे काय घेईल, रिटर्न व्हेरिएबल घेईल, सॉरी रिटर्नचा कीवर्ड घेईल.
आणि त्यानंतर इथे तुम्ही एनोनमस फंक्शन पास करू शकता किंवा एरो फंक्शन. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण एनोनमस फंक्शन घेतलं, आपण आता इथे एरो फंक्शन घेऊया. सिम्पली तुम्ही असं सुद्धा करू शकता, म्हणजे याला एरो फंक्शन म्हणतात. तुम्हाला रिटर्न कीवर्डचा सुद्धा गरज नाही, पण तुम्ही घेतला तरी एरर नाही येणार. तर इथे तुम्हाला काय करायचंय, पॅरेंथेसिस, एम्प्टी पॅरेंथेसिस, कोणत्याही प्रकारचं फंक्शनचं नाव नाही आणि फंक्शन कीवर्ड सुद्धा नाही. फक्त तुम्हाला इथे एरो कीवर्ड, एरोचा जो सिम्बॉल आहे तो यूज करावा लागेल, इक्वल टू साइन आणि अँगल ब्रॅकेट. आणि त्यानंतर तुम्हाला जे रिटर्न करायचंय ते रिटर्न तुम्ही सिंगल लाईन मध्ये करू शकता. आता इथे आपल्याकडे जागा नाही म्हणून मी इथे नेक्स्ट लाईन वर घेतो. कन्सोल मध्ये जे काय तुम्हाला हॅलो आणि डॉलर आणि इथे एचटीआर म्हणजे डायनॅमिक जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू इथे येऊन जाईल. तर हे आपण इथनं काय केलं, रिटर्न केलं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता हे फंक्शनला कॉल करावं लागेल. तर आपण सिंपली काय करणार आहोत, मेसेज मध्ये एखादं नाव आपल्याला घ्यायचं. सपोज मी इथे पीटर घेतलं, पीटर हे नाव घेतलं, तर हे नाव याला पास होईल. पास झाल्यानंतर ते या स्ट्रिंग मध्ये इथे येईल. ओके, तो इथे हॅलो पीटर असा मेसेज तो आपल्याला प्रिंट होईल. आता इथे आपण ऑलरेडी कॉल केलाय, तर इथे तुम्ही याला कन्सोल मध्ये सुद्धा कॉल करू शकता. याला जर तुम्ही इथे कन्सोल मध्ये कॉल केला तर ते प्रिंट होईल. पण आपण इथे ऑलरेडी कन्सोल घेतलाय, तर इथे आपल्याला कन्सोल घ्यायची गरज नाही. तरी तुम्ही इथे डायरेक्ट हे फंक्शन कॉल करायचं, तिथे कन्सोल मध्ये हॅलो पीटर हे जे आहे ते सेंटेन्स प्रिंट होऊन जाईल. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे. तो हा सुद्धा आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो जाऊया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड वर. सो इथे एक फंक्शन घेऊया, फंक्शन ग्रेट म्हणून. तर इथे आपण फंक्शन ग्रेट म्हणून एक फंक्शन घेतलाय. आता इथनं या फंक्शन मधून आपल्याला दुसरं फंक्शन रिटर्न करायचं आहे. तर आपण इथे सिंपल एनोनमस फंक्शनचा यूज करणार आहोत. सो रिटर्न अगेन आपण इथे फंक्शन कीवर्ड घेऊया आणि त्यामधनं रिटर्न करूया, सॉरी, आणि या फंक्शन मध्ये आपण कन्सोल मध्ये प्रिंट करूया, कन्सोल डॉट लॉग हॅलो नेम. नेम मध्ये जी काही व्हॅल्यू येईल ती हॅलो पीटर, हॅलो जॉन, जे काही तुम्ही नेम मध्ये जी व्हॅल्यू देणार ती व्हॅल्यू इथे प्रिंट होऊन जाईल. सो आता आपल्याला काय करायचं आहे, या फंक्शनला कॉल करायचं आहे. तर आपण एक व्हेरिएबल घेऊया, कॉन्स्ट मेसेज इज इक्वल टू, हे जे ग्रीट जे फंक्शन आहे ते फंक्शनला त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया. इथे एक व्हॅल्यू देऊया, पीटर म्हणून नेम देऊया आणि मेसेज जे फंक्शन आहे आता त्याला आपण इथे कॉल करू. सेव्ह करूया, जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता हॅलो पीटर ही जी स्ट्रिंग आहे या ठिकाणी प्रिंट झालेली. सो अगदी सिंपल कन्सेप्ट होता, रिटर्न फंक्शन फ्रॉम द अनदर फंक्शन. तर आपल्याकडे ऑलरेडी हे ग्रीट म्हणून एक फंक्शन होतं आणि या ग्रीट फंक्शन मधनं आपण अनदर फंक्शन एनोनमस फंक्शन इथनं काय केलेलं आहे, रिटर्न केलेलं आहे. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट सुद्धा समजला असेल. सो आता नेक्स्ट आपला कन्सेप्ट आहे स्टोरिंग फंक्शन इन ॲरे. तर आपण ॲरे मध्ये सुद्धा फंक्शन स्टोअर करू शकता. अगदी सोपा कन्सेप्ट आहे, जे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकता की फंक्शन ॲरे घेतलाय. ॲरे आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डिफाइन करतो म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट घेतले आणि त्यामध्ये एनोनमस फंक्शन आपण स्टोअर केले. तर फटकन आपण याचं सुद्धा एक्झाम्पल इथे करून बघणार आहोत. सो इथे कॉन्स्ट ARR एक ॲरे डिफाइन करतो, ARR शॉर्ट फॉर्म मध्ये, आणि यामध्ये आपण काय करूया, फंक्शन स्टोअर करूया. एनोनमस फंक्शन आहे फर्स्ट फंक्शन, यामध्ये कन्सोल डॉट लॉग घेणार आहोत, फर्स्ट फन, आणि सेम याला आपण काय करूया, कॉपी आणि पेस्ट. आणि इथे आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि कॉमा नंतर सेकंड फंक्शन इथे आपलं सेकंड फंक्शन. ओके, तर याला आपण सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर आपल्याला याला ऍक्सेस सुद्धा करावं लागेल. ॲरे मध्ये जे काही व्हॅल्यू असतात त्यांना आपण कशा प्रकारे ऍक्सेस करतो, तो ऑन द बेसिस ऑफ इंडेक्स नंबर. तर फंक्शन फर्स्ट फंक्शन जे आहे तर 0th इंडेक्स वर आहे आणि सेकंड जे आहे ते फर्स्ट इंडेक्स वर आहे. तर आपण याला काय करूया, आता कन्सोल करूया किंवा आपण डायरेक्ट कॉल करूया. सो इथे ॲरे
ऑफ 0 आणि त्यानंतर पॅरेंथेसिस. अगेन सेम अरे ऑफ 1 आणि पॅरेंथेसिस. म्हणजे इथे आपण त्याला काय दिलेलं आहे, इंडेक्स नंबर पास केले. तर 0th इंडेक्स वर काय आहे तर हे फंक्शन आहे, मग हे कॉल होईल आणि यामध्ये जे कन्सोल असेल ते प्रिंट होईल. फर्स्ट इंडेक्स वर काय आहे तर हे फंक्शन आहे, तर त्या फंक्शन कॉल होईल आणि त्यामध्ये जे काही आपण राईट केलेलं लिहिलेलं आहे ते तिथे प्रिंट होईल. जाऊया आपल्या ब्राउझरवर. तुम्ही इथे बघू शकता ब्राउझरवर फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फन हे दोन्ही फंक्शन कॉल झालेले आणि त्यामध्ये जो काही आपण टेक्स्ट लिहिलेला होता तो टेक्स्ट सुद्धा या ठिकाणी प्रिंट झालेला. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. तुम्ही अरे मध्ये सुद्धा फंक्शन स्टोअर करू शकतात आणि जिथे तुम्हाला गरज आहे तिथे तुम्ही त्यांचा यूज करू शकता. सो आता लास्ट जो आपला टॉपिक आहे तो आहे फंक्शन हॅव्हिंग प्रॉपर्टीज आणि मेथड्स. तर फंक्शन्सला सुद्धा प्रॉपर्टीज आणि मेथड्स असतात. का तर फंक्शन एक ऑब्जेक्ट आहे, तर फंक्शन एक ऑब्जेक्ट असल्यामुळे त्याला आपण प्रॉपर्टीज आणि मेथड असाइन करू शकतो. कशा प्रकारे ते आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. सो जाऊया आपल्या अगेन व्हीएस स्टुडिओ कोडवर. तर इथे आपण सर्वात आधी फंक्शन घेणार आहोत. सो माय फन म्हणून एक फंक्शनचं नाव मी या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे कन्सोल घेणार आहोत, कन्सोल डॉट लॉग आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये दिस इज अ फंक्शन. जस्ट सिंपल मी टेक्स्ट घेतलाय, तर एक हे आपलं एक फंक्शन झालं. आता ह्या फंक्शनला आपण प्रॉपर्टीज आणि मेथड्स म्हणजेच फंक्शन आपण असाइन करू शकतो. तर कशा प्रकारे, सो सर्वात आधी आपल्याला माय फन घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट आपण डॉट ने म्हणजे ऑब्जेक्ट ज्या प्रॉपर्टी असतात त्या आपण डॉट ने असाइन करतो, म्हणून इथे आपण डॉट घेतलाय आणि ग्रीट म्हणून एक मी इथे फंक्शन असाइन करतो. तर ग्रीट इज इक्वल टू फंक्शन, अगेन एनएनएस फंक्शनचा आपण यूज करूया इथे आणि रिटर्न हॅलो. तिथनं आपण हॅलो रिटर्न करणार आहोत. सो आता माय फनला आपण एक फंक्शन असाइन केलं, फंक्शन त्यामध्ये स्टोअर केला किंवा असाइन केला प्रॉपर किंवा आपण असाइन केलाय. आता आपण फंक्शन केलं, आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्रॉपर्टी करायची आहे. सो आपण इथे माय फन डॉट डिस्क्रिप्शन म्हणून एक प्रॉपर्टी घेऊया आणि डिस्क्रिप्शनला डायरेक्ट टेक्स्ट टाकूया, दिस इज फंक्शन डिस्क्रिप्शन. ओके. सो अशा प्रकारे आपण माय फन हे जे फंक्शन आहे त्याला एक फंक्शन सुद्धा असाइन केलेलं आहे आणि एक प्रॉपर्टी सुद्धा असाइन केलेली आहे. तर आता आपण आपल्याला याला जर ऍक्सेस करायचं असेल तर सिंपल कन्सोल डॉट लॉग वर आपण याला ऍक्सेस करू शकतो. तर कन्सोल डॉट लॉग घेऊया आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ग्रीटिंगला ऍक्सेस करायचं आहे. ग्रीट जो फंक्शन आहे त्याला ऍक्सेस करायचं. तर इथे मी जस्ट सिंपल माय फन डॉट ग्रीट याला इथे अशा प्रकारे कॉल करेल आणि नेक्स्ट जे आहे ती आपली प्रॉपर्टीला मला जर ऍक्सेस करायचं असेल तर हे जे डिस्क्रिप्शन जे नेम आहे ते नेम मी या ठिकाणी माय फन डॉट डिस्क्रिप्शन अशा प्रकारे ऍक्सेस करेल. याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे जर बघितलं तर हॅलो आणि दिस इज फंक्शन डिस्क्रिप्शन हे दोन्ही, म्हणजे हॅलो मध्ये काय होतं, ग्रीट मध्ये काय होतं हॅलो, म्हणून ते हॅलो प्रिंट झालेलं आहे तिथे. आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये काय होतं तर दिस इज अ फंक्शन डिस्क्रिप्शन, म्हणून ते फंक्शन डिस्क्रिप्शन ही जी लाईन आहे किंवा हा जो टेक्स्ट आहे तो या ठिकाणी कन्सोलवर प्रिंट झाला. सो अशा प्रकारे अगदी सोपा कन्सेप्ट आहे. तर एखाद्या फंक्शनला तुम्ही मेथड किंवा प्रॉपर्टी सुद्धा असाइन करू शकता आणि त्यांचा सुद्धा यूज करू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी जिथे तुम्हाला आवश्यकता आहे अशा ठिकाणी. सो आय होप तुम्हाला आजचे जे कन्सेप्ट आहेत फंक्शन रिलेटेड तर ते सर्व क्लिअर झाले असतील, समजले असतील. जर तुम्हाला आजचे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत, समजले आहेत तर प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू चॅनल इफ यू आर न्यू ऑन अवर चॅनल. कारण का की खूप सारे नवीन नवीन कन्सेप्ट आपण आता घेऊन येणार आहोत. जसं की मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट व्हिडिओ आपला जो असणार आहे तो अबाउट द अनोनिमस फंक्शन असणार आहे. त्याचबरोबर त्याच व्हिडिओमध्ये आपण एरो फंक्शन सुद्धा बघणार आहोत. अनोनिमस फंक्शनला कशा प्रकारे पॅरामीटर पास करायचे, एरो फंक्शनला कशा प्रकारे पास करायचे, तर हे सुद्धा आपण कन्सेप्ट बघणार आहोत. त्याचबरोबर एरो फंक्शनचा यूज कशा प्रकारे होतो, जसं की आपल्याकडे ॲरे आहे तर ॲरे सोबत खूप साऱ्या मेथड्स असतात, मॅप आहे,
त्यानंतर फिल्टर आहे, अशा खूप साऱ्या मेथड्स आहेत. तर जनरली ह्या मेथड्स आपण जेव्हा युज करतो तर त्यावेळेस आपण एरो फंक्शनचा युज करत असतो. तर कशा प्रकारे नेमका करायचा तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता. सो आपण आज इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.